हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर 1 मध्ये 70+ मार्क्स कसे मिळवायचे याच्यासाठी एक 100% कंप्लीट स्ट्रॅटेजी सांगणार आहे। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनात जे पेपर 1 च्या तयारीला घेऊन जे काही डाउट्स असतील ते सगळे डाउट्स क्लिअर होऊन जातील। महत्त्वाची सूचना की जसं की आपल्याला माहिती आहे की आपली एग्जाम डेट ऑलरेडी रिलीज झाली आहे, तर आपल्यासाठी एक पेपर 1 चा खास कोर्स अवेलेबल आहे। हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट लाईव्ह लेक्चर्स पूर्ण सिलेबसवर, नंतर व्हिडिओ लेक्चर्स सर्व युनिट्सवर भेटतील। 40 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला सरावासाठी उपलब्ध राहतील। याच्यानंतर मागच्या 10 वर्षाचे जितके पण PYQs आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, याच्यावर कंप्लीट नोट्स उपलब्ध राहतील। आणि या कोर्सचा जितका पण कंटेंट आहे हा इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजवर आपल्याला उपलब्ध राहतील। तर आजच बॅचला जॉईन करून घ्या, कारण उद्यापासून पेपर 1 ची फर्स्ट फ्रेश बॅच जी आहे ती सुरू होणार आहे। बॅच जॉईन करायला आपल्याला खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करायचा आहे आणि ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे। याच्या व्यतिरिक्त आपण डाउनलोड केल्यावर स्टोअर बटनावर सेक्शनमध्ये जायचं। स्टोअर सेक्शनमध्ये आपण MS सेट पेपर 1 ला निवडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याकडे पेमेंटचे ऑप्शन येईल आणि पेमेंट केल्यावर सगळं कोर्सचा ॲक्सेस जे आहे ते आपल्याला भेटून जाईल। कोर्सवर सध्या 20% ऑफ सुरू आहे, जो लिमिटेड पिरियडसाठी आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्या MS सेट 2022 च्या पेपर 2 साठीही आपल्याकडे कोर्सेस आहे, ज्याच्यात इन्क्लूड आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, कम्प्युटर सायन्स आणि केमिस्ट्री या सगळ्या विषयाचे आपल्याकडे पेपर 2 चे कोर्सेस अवेलेबल आहे। हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमावर, नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स संपूर्ण अभ्यासक्रमावर, नंतर मॉक टेस्ट उपलब्ध राहतील, PYQs स्पष्टीकरणसह उपलब्ध राहतील आणि कंप्लीट पेपर 1 उपलब्ध राहील। पेपर 2 च्या या कोर्स सोबत तुम्हाला पेपर 1 जो आहे तो बिलकुल फ्री उपलब्ध राहील। याच्यासाठी आपल्याला सेपरेट पैसे देण्याची गरज नाही। कोर्सची फी आहे 7000 रुपये आणि जी व्हॅलिडिटी आहे ती आहे 1 वर्ष। बॅच जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरला आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करायचा आहे। उद्यापासनं अर्थात 14 नोव्हेंबर पासनं आपल्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 5 वेगळ्या विषयाचे नवीन बॅचेस सुरू होत आहे। दॅट इज पेपर 1 जो जनरल पेपर आहे, नंतर इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, कॉमर्स आणि मॅनेजमेंट या 5 विषयाचे उद्या बॅचेस सुरू होत आहे। तर आपण प्लॅटफॉर्मला आजच जॉईन करू शकता। एकदा रजिस्ट्रेशन करून आपण वर्षभर या कोर्सेसचा लाभ घेऊ शकता। तर हे आपल्यासाठी रिमाइंडर की यू आर लेफ्ट विथ 132 डेज। आपल्या परीक्षेसाठी आपल्याकडे आता फक्त 120 दिवसाचा 32 दिवसाचा वेळ राहिलेला आहे, तर आपल्या प्रिपरेशनला बूस्टअप करावं। आता येऊ आपण मेन मुद्द्यावर, जी आहे आपली स्ट्रॅटेजी। 70+ मार्क्स मिळवण्यासाठी आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती आता आपण सुरू करू। तर हा तुमच्या MS सेट एक्झामचा स्ट्रक्चर आहे की तुमचे परीक्षेला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 चे प्रश्न आहे 50 आणि पेपर 2 चे 100। पेपर 1 आहे 100 मार्क्सचा आणि पेपर 2 आहे 200 मार्क्सचा। आता या फीचर्सला समजावून घ्या की पेपर 1 ला महत्त्व का आहे। पहिला तर पेपर 1 नवीन असतो, पेपर 1 सोपा आहे, गेम चेंजर आहे। गेम चेंजर का आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो नंतर। आणि गुण देणारा म्हणजे याच्यात तुम्ही चांगल्यापैकी मार्क्स जे आहे हे स्कोर करू शकता। आता पेपर 2 बद्दल जर म्हणता तर पेपर 2 तुमच्या UG PG च्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, पण थोडा डिटेलमध्ये आहे, डेप्थमध्ये आहे, नंतर लेंदी आहे, लांब आहे त्याचा सिलेबस आणि मार्क्स घेणारा। कारण पेपर 2 मध्ये कधी कधी असे वेडेवाकडे प्रश्न येतात की जे आपल्याला एका सिलेबस प्रमाणे कमीत कमी 5-6 प्रश्न तरी जमत नाही।
एका युनिटवर जर जशी इन्कम टॅक्सची उदाहरण देतो तुम्हाला, किंवा लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस ज्याच्यात सेक्शन विचारले जातात, तर याच्यावर आपल्याला जमणं कठीण जातं. म्हणून आपण पेपर 1ला जितका फोकस करू तेवढे आपण MS सेट 2022ला क्वालिफाय करण्यात सेफ राहू, सुरक्षित ठेवू स्वतःला, पेपर 1वर फोकस करू. आता पेपर 1ची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करू. तर हे आपलं कॅटेगरायझेशन ऑफ 10 युनिट्स आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये जे 10 युनिट्स आहे यांना मी 3 भागांमध्ये कॅटेगराइज केलं आहे. पहिले तर फर्स्ट सेक्शन इज स्कोरिंग युनिट्स. स्कोरिंग युनिट्समध्ये आणि जे सोपे आहे त्याच्या युनिट्समध्ये आपल्याकडे 4 युनिट्स आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड, शिक्षक अभियोग्यता, नंतर कम्युनिकेशन, संप्रेषण ज्याला म्हटलं जातं, ICT जे पूर्णपणे कम्प्युटरशी संबंधित आहे, आणि रिसर्च ॲप्टिट्यूड, शोधन योग्यता जी आहे, हे आपल्या 4 युनिट्स आहे ज्या अगदी इझी आहे. आणि इथून तुम्ही पूर्णपैकी पूर्ण मार्क, अर्थात 5 प्रश्न जर एका युनिटमधनं विचारले जात आहे तर पूर्ण 20 मार्क आपण इथून मिळवू शकता. हे काय आहे की कधी पण तुम्ही प्रिपरेशन, जे विद्यार्थी आता नवीन आहे तर त्यांनी सोपे युनिट्सपासून आपल्या प्रिपरेशनला सुरू करा, कारण हे एक सायकोलॉजिकल इफेक्ट असतो. जेव्हा एखाद्या सोप्या युनिटला आपण कव्हर करून घेता तर हे तुमच्यासाठी खूप इझी होऊन जातं हँडल करणं. कारण समजा तुम्हाला एकदम तुम्ही DI पासून सुरू करता, डेटा इंटरप्रिटेशन पासून सुरू करता, आणि 15-20 दिवस तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशनच बनवायला लागून राहिले, तर तुम्ही काय होईल, जर तिथे DI बनला नाही तर तुम्ही डिप्रेस होऊन जाल आपल्या प्रिपरेशनला घेऊन. पण जर तुम्ही या 4 युनिट्स पहिल्या सेक्शनमध्ये जे आहे, समजा तुम्ही कम्युनिकेशनला जरी सुरू केलं तर कम्युनिकेशनला जास्तीत जास्त 5-6 दिवस लागतील, पण ती बिलकुल 100% तुमची तयार युनिट जी आहे ती तयार होऊन जाईल. मग त्याला फक्त तुम्हाला रिव्हिजन करण्याची गरज आहे आणि त्याचे भरपूर MCQs सॉल्व्ह करण्याची गरज आहे. याच्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर भरपूर MCQs आणि मॉक टेस्ट सेपरेट युनिट्सवर सुद्धा उपलब्ध आहे. आणि जे 4 युनिट्स आहे इथून तर चांगला स्कोर करू शकता, तुम्ही सहज करता येतो या 4 युनिट्समधनं. आता सेकंडमध्ये येतात प्रॅक्टिस बेस्ड युनिट, म्हणजे ज्याला सराव भरपूर लागतो, जसं मॅथमॅटिकल रिझनिंग आहे. मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये बरेचसे कन्सेप्ट आहे, जसं पर्सेंटेज, ॲव्हरेज, नंतर प्रॉफिट लॉस, नंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हे सगळे जितके पण कन्सेप्ट्स आहे मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये यांना आपल्याला समजायचं आहे. आणि हे संकल्पना ज्या आहे त्या भरपूर आहे आणि यांचा सरावही भरपूर करावा लागतो. तर याला आपल्याला कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये ठेवायचं आहे. एकदा यांच्या संकल्पना झाल्या, लक्षात आल्या की यांचा फक्त सरावच करायचा असतो. हे सगळे प्रॅक्टिसवर आधारित आहे. नंतर लॉजिकल रिझनिंगमध्ये संकल्पनाही आहे आणि सरावही आहे, जसं स्क्वेअर ऑफ अपोजिशन झालं, नंतर आपलं हे स्टिलॉगिझम झालं, वेन डायग्राम झालं, तर यांचा आपल्याला सराव करावा लागतो. तर हे पण सराव युनिटमध्ये आहे. आणि काही संकल्पना आहे, जसं इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह रिझनिंग आहे, प्रिपोजिशन आहे, इंडियन लॉजिक आहे. ते दिस आर काय बेसिक संकल्पना आहे. यांना एकदा समजून घेतलं, लक्षात ठेवलं तर आपल्याला इझी असतात. नंतर येतो डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशनला फक्त त्या डेटा इंटरप्रिटेशनचे बेसिक जसं आहे ॲव्हरेज, पर्सेंटेज, रेशिओ यांच्यावर जर तुम्ही कमांड केली तर याच्यात फक्त सराव होतात. आणि डेटा इंटरप्रिटेशनचा सगळ्यात मोठा फायदा की एक्झाममध्ये हा 10 मार्काचा 100% शुअर प्रश्न आहे. याच्यात तुम्ही पूर्ण 10 पैकी 10 मार्क जे आहे हे मिळवू शकतात. पूर्ण 100% मार्क्स जे आहे ते DI मधनं आपण घेऊ शकता. नंतर येते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सुद्धा 100% शुअर क्वेश्चन आहे. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला वेगळ्या विषय संबंधी गद्यांश जो आहे तो प्रॅक्टिस करायचा आहे. प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला वेगळ्या गोष्टीची जाणीवही होत राहील आणि प्लस एक्झाममध्ये जो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे याला आपल्याला इझिली सोडवता येईल. कारण या सेट परीक्षांमध्ये शाळेसारखा गद्यांश नाही आहेत की ज्याला इझिली वाचून तुम्ही मार्क घेऊ शकता. इथे थोडासा माइंड, थोडा क्वेश्चन जो विचारला जातो डीपमध्ये विचारला जातो. म्हणून सराव जितका कराल तेवढे हे युनिट्स जे आहे दोन्ही DI आणि RC तेवढे तुमचे पक्के होतील आणि इथून 100% मार्क्स जे आहे हे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 20 मार्क तर इथूनच घेऊ शकता आणि या 4 युनिट्सवर कमांड केला तर 40 मार्क इथूनही घेऊ शकता. आणि इथूनही तुम्ही 5 पैकी 4 प्रश्न जे आहे ते अगदी बरोबर सोडवू शकता.
आता येतात पीपल एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनमध्ये समजण्यासारखं काहीच नाही आहे. याच्यात तुम्हाला फक्त पाठ करायचं आहे की चार्टर ॲक्ट काय होतं, तक्षशिला युनिव्हर्सिटीबद्दल जे माहिती आहे सगळं, नंतर नालंदा, नंतर आपले जे एक न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, नंतर रेग्युलेटरीज बॉडीज आहे जसं UGC झालं, IICT झालं, NCERT झालं, नंतर जे डिजिटल इनिशिएटिव्ज आहे स्वयंप्रभा, तर याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण इथून हायर एज्युकेशनमध्ये कधीही लेंदी क्वेश्चन विचारला नाही जात. इथून किंवा टिपिकली नसतो, हा एकदम डायरेक्ट असतो. डायरेक्ट असेल क्वेश्चन किंवा थोडासा आउट ऑफ कंटेक्स्ट राहू शकतो. आउट ऑफ कंटेक्स्ट म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीत नसतं, तर इथून थोडेसे मार्क जाण्याच्या शक्यता असतात, पण इथेही तुम्हाला चांगला स्कोर करता येतो. नंतर पीपल अँड एन्व्हायरमेंट या युनिटचं काही खरं नसतं, कारण इथून इझीही विचारले जातात आणि कधी कधी तर असेही प्रश्न येतात की जे एन्व्हायरमेंटल सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही जमत नाही. म्हणून याला पण याचे जे प्रोटोकॉल्स आहे, जसं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, क्योटो प्रोटोकॉल आहे, मोनोपियल प्रोटोकॉल ऍक्ट आहे, तर याच्या संदर्भात जे आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर बिलकुल कन्साइज नोट्स उपलब्ध आहे या युनिट संबंधी, तर याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. चला आता येऊ आपण इम्पॉर्टंट टिप्स टू स्कोर 70+ मार्क्स इन पेपर 1. 70+ मार्क्स जे आहे हे कसे मिळवायचे, तर याच्यासाठी सगळ्यात पहिली टिप म्हणजे कन्सेप्ट. जितके पण 10 युनिट्समध्ये तुमच्या ज्या संकल्पना आहे याला तुम्हाला डिटेलमध्ये समजणं गरजेचं आहे. कारण संकल्पनामधनं डायरेक्ट किंवा फिरवून विचारलेला प्रश्न तुम्ही संकल्पना एकदा जर लक्षात आली तर याला तुम्ही सहज सोडवू शकाल. नंतर येते रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ प्रॅक्टिकल टॉपिक्स, म्हणजे हे जे आपले लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग यांचा तुम्ही डेली बेसिसवर सराव करा अगदी रेग्युलर पद्धतीने, तर तुम्ही याला हे करू शकता, स्कोर याच्यात चांगला करू शकता. तिसरा, कन्सिस्टंट फोकस ऑन पेपर 1. काही विद्यार्थी काय चुका करतात की शेवटच्या 2 महिन्यात मी पेपर 1 बनवून घेईन असं त्यांचं गणित असतं, जे की संभव नाही. कारण पेपर 2 सोबत पेपर 1 ही तेवढा वेळ घेतो, फक्त त्याचा जो आहे तो जास्ती स्कोरिंग असतो, पण पेपर 2 कमी स्कोरिंग असतो. म्हणून याच्यावर तुम्हाला कन्सिस्टंट फोकस करावं लागेल डेली बेसिसवर. जर तुमच्याकडे 3 तास अभ्यासासाठी उपलब्ध आहे तर तुम्हाला 1 तास पेपर 1 ला रोज देणे गरजेचं आहे. नंतर रिव्हिजन इज मॅन्डेटरी. तर हे रिव्हिजन तर इट इज अ की टू सक्सेस. म्हणून रिव्हिजन जे आहे हे आपल्याला करणे डेली बेसिसवर गरजेचं आहे. कारण रिव्हिजन नाही करणार तर संकल्पना विसरून जाल, संकल्पना विसरले तर परीक्षेत क्वेश्चन चुकवाल. म्हणून संकल्पना हे रिव्हिजन जी आहे ही मॅन्डेटरी आहे. नंतर डेव्हलप एनालिटिकल स्किल बाय प्रॅक्टिसिंग MCQs. MCQs तुम्हाला खूप गरजेचे आहे. MCQsचा सराव करणं यांनी काय होईल, जितक्या जसे संकल्पनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचे MCQ तुम्ही सराव कराल तर त्याच्यात तुमचे एनालिटिकल स्किल्स आहे त्या वाढतील. म्हणजे क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला नवीन क्वेश्चन जरी आले संकल्पना संबंधी ते माइंड लावून तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते बरोबर करून घ्याल, है की नाही. तर हे सगळ्या गोष्टी आपण फॉलो करा. नंतर 6th आहे प्रॅक्टिस मॉक टेस्ट विथ अंडरस्टँडिंग द न्यू कन्सेप्ट. मॉक टेस्ट आपल्या प्लॅटफॉर्मवर 40+ मॉक टेस्ट उपलब्ध आहे. या मॉक टेस्टचा जर तुम्ही सराव करता तर याच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडनं 2000 पेक्षा जास्ती प्रश्नांचा सराव जो आहे तो करून घेणार आहे. 2000 पेक्षा जास्ती प्रश्नांचा सराव आम्ही तुमच्याकडनं सराव करून घेणार आहे. याच्यात काही अडचण आली तर आमची पूर्ण टीम त्याच्या हेल्पसाठी तुमच्यासाठी रेडी आहे. इवन की माझंही जे 2 सेट क्लिअर झाले आहे 20 आणि 21, माझा अनुभव सांगून राहिला. मी पण यांच्या मॉक टेस्टला रेफर केलं होतं, यांच्या कोर्सला घेतलं होतं, तर याच्यातून माझे 2 सेटमध्ये 72 मार्क जे आहे दोन्ही सेटमध्ये 72 आणि 74 मार्क मला मिळालेले आहे. याच्यानंतर जे लास्ट पॉइंट आहे प्रॅक्टिस PYQ इन डिटेल. जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे हे आपण डिटेलमध्ये प्रॅक्टिस करा. म्हणजे जे 4 ऑप्शन्स असतात त्यांना डिटेलमध्ये समजा, आणि कारण येणाऱ्या ऑप्शन जे असतात जुने प्रश्नाचे ते येणाऱ्या एक्झाममध्ये बेस बनतात. आय होप हे सगळे टिप्स तुम्हाला कामी आले असतील. तर दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, बाय.